मंचर तालुका आंबेगाव येथील लक्ष्मी अपार्टमेंट इमारतीत पहिल्या मजल्यावरती फ्लॅटमध्ये चोरी झाली असून अज्ञात चोरट्याने फ्लॅटचा कडी कोयंडा तोडून घरातील 2,25,000 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व 5,000 रुपये रोख रक्कम असा एकूण 2,30,000 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे। याबाबत विश्वनाथ सीताराम कारोटे राहणार मंचर तालुका आंबेगाव यांनी मंचर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे। सदर घटना मंगळवार दिनांक 28 रोजी सायंकाळी 4 ते बुधवार दिनांक 29 रोजी दुपारी 12 वाजल्याच्या दरम्यान घडली असून या प्रकरणी अज्ञात चोरट्यावर मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मंचर पोलिसांनी ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण फुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस सब इन्स्पेक्टर सोमेश्वर शेटे पुढील तपास करत आहेत। माझे नाव विश्वनाथ सीताराम कारोटे। मी सध्या निरगुडसर प्राथमिक आरोग्य केंद्र सर्व्हिसला आहे। तर दिनांक 28/5/2024 रोजी ही घटना घडलेली आहे। रात्री 1 ते 4 च्या दरम्यान ही चोरी झालेली आहे। काय काय गेलं? माझी एक चेन गेलेली, माझी मिसेसचे एक नेकलेस गेले आणि एक हातातली अंगठी चोरीला गेली। म्हणजे घर बंद होतं आणि 5,000 रुपये गेलेले। घर बंद होतं आपलं? घर बंद होतं। बर, मग चोरट्यांनी काय दरवाजा खोलून कसं आले? दरवाजाने घराचा कोयंडा तोडला। 2 दरवाजे होते, दोघींचे कोयंडे तोडले आणि त्यांनी आत प्रवेश केला। नंतर तुम्हाला कधी माहित झालं, कसं झालं? माझ्याकडे माझ्या नातेवाईकाच्या 2 मुली शिकण्यासाठी आहेत। ते कमीत कमी 6 महिने जर आमच्याकडे आहेत। ते अकॅडमीला इथं शिकतात। तर ते दुपारी 12 वाजता इथं आल्यानंतर त्यांनी रूम खोलायचे लागले, त्यावेळेस त्यांना बाहेरून कुलप तोडलेले दिसले आणि आता मध्ये प्रवेश केला तर कपाट उघडे होते, सामान अस्तव्यस्त होते आणि त्यांनी मला फोन करून कळवले। मग आताच आपण इथं जी चोरी झाली विश्वनाथ कारोटे यांच्या निवासस्थानी आहे आणि हे बाहेर गावी गेले होते आणि रात्रीच्या वेळेस चोरट्याने संधी साधून दरवाजाचा कुलूप काटावून तोडून आतमध्ये प्रवेश केला। तर ह्या माध्यमातून एकच सांगूशी वाटतं मला, कारण गेल्या काही दिवसात मंचरमध्ये मोठ्या प्रमाणात चोऱ्या सुरू झालेल्या आहेत आणि पाहिजे त्या पद्धतीने पोलिसांचं लक्ष नाही। एक सर्वसामान्य आता हे नोकरदार आहेत, निरगुडसर PSC मध्ये सेवक आहेत, त्यांनी आपले 2 रुपये पुंजी जमा करून आपले कुटुंबासाठी किंवा आपले कुटुंबात जे घटक आहेत त्यांच्या उदरनिर्वाहासाठी ठेवली आहे। काही सोने असेल, काही रोख रक्कम असेल। तर अशा पद्धतीने घटना घडल्यामुळे मोठा लोकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे। विशेष करून बाहेर जाताना आपण सुद्धा काळजी घेतली पाहिजे का बाहेर जाताना कुठलीही मौल्यवान वस्तू किंवा काही साहित्य घरात ठेवलं नाही पाहिजे, ही सुद्धा आपली जबाबदारी आहे। परंतु माणूस गडबडीत बाहेर जातो आणि नंतर आल्यानंतर डोक्याला हात लावतो। तर अशा घटना घडू नये यासाठी प्रत्येकाने बाहेर जाताना आपले मौल्यवान दागिने किंवा पैसे असेल ते बँकेत सुरक्षितपणे ठेवले पाहिजे। आणि दुसरं, मंचर पोलिसांनी गस्त वाढवली पाहिजे, त्यामुळं चोरांना अटकाव होऊ शकतो। गेल्या जवळजवळ महिना 2 महिन्यात काही दिवसात ढवळ्या चोऱ्या झालेल्या आहेत। म्हणजे दिवसा ढवळ्या पाळत राखून घराला कुलूप आहे तर कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश करून चोरट्यांनी दागिने नेले आहेत। अशा घटना घडू नये यासाठी प्रयत्न करणे गरजेचं आहे। यामध्ये सर्वांनी सामूहिक लक्ष देणं गरजेचं आहे। आंबेगाव वार्तासाठी संतोष वळसे पाटील, मंचर।